ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म इसार यवतमाळ व ॲक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी येथे बालविवाहमुक्त भारत मोहिमेअंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बालविवाह न करण्याची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित HD मुलगीर मुख्याध्यापक, शालिनी नाईक मॅडम, महिला पोलीस निरीक्षक हेंबाडे सर, बाल कल्याण समिती सदस्य दिवाकर भोयर, संचालक इसार संस्था, आरती सावळे, दामिनी पथक, मिथुन कांबळे, इसार संस्था प्रतिनिधी, सतीश खंदारे, जिल्हा समन्वयक, 1098 चाइल्ड लाईन टीम, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विद्यालय तसेच इसार संस्थेचे कर्मचारी सोनिया भगत, माया येवने, आचल खंदारे, मायादेवी साबळे, शेख साबेर यांनी परिश्रम घेतले. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली. माझं नाव तपस्या बालासाहेब जाधव. आज आमच्या शाळेमध्ये इसार संस्थेकडून जे बालविवाह प्रतिबंध याच्यावर एक कार्यक्रम झाला. तर ते समाजासाठी म्हणजे की ते खूप चांगला झाला आणि ते समाजाला म्हणजे की याच्यातून आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यातून खूप चांगला फायदा झाला. याच्यामुळे समाजाला पण खूप चांगला फायदा होऊ शकतो. नमस्कार, मी PI नाईक, नेमणूक माझी हिंगोली SP ऑफिस. माननीय SP साहेबांच्या आदेशाने तसेच ॲडिशनल मॅडम पाटील मॅडम यांच्या आदेशाने बालविवाह ही मोहीम जनजागृती या राबवण्यात येत आहे. इसार संस्था आणि SP ऑफिस पोलीस ह्या दोन्ही अनुषंगाने दोन्ही नियोजन करून जिल्ह्यातील सरकारी संस्था, ग्रामीण भाग, शाळा, माध्यम पूर्ण ह्याच्यामध्ये बालविवाह रोखण्याचा ही मोहीम जनजागृती आली. माननीय SP साहेबांच्या आदेशाने तसे इसार या संस्थेमार्फत आम्ही जनजागृती करत आहोत. त्या अनुषंगाने कुठेही बालविवाह असेल किंवा केलेला असेल किंवा करणार आहेत या अशी काही माहिती आली तर आम्हाला तात्काळ कळवा. तसेच आज महात्मा ज्योतिबा फुले कळमनुरी या शाळेवर, या माध्यमिक शाळेवर, कॉलेजला या ठिकाणी आम्ही पूर्ण जनजागृतीसाठी सभा घेतली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बोललो जनजागृतीसाठी. त्यांच्या विद्यार्थी पुन्हा आणखीन शिक्षक वर्ग, प्राध्यापक या सर्वांसमोर आमचा हा कार्यक्रम आज संपन्न झाला.